नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषदेची विशेष समिती सभापतींची निवड प्रक्रिया बिनविरोध पार. 1.25 वर्षाच्या काळात उत्तम काम करण्याचं दिलं आश्वासन. राजापूर तालुक्यातील नाटे जेट्टी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात. 153 कोटींच्या कामावर निकृष्ट दर्जाचे गंभीर आरोप. रत्नागिरी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि दादर पॅसेंजर रेल्वे गाडी त्वरित सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार भारतीय जनता पार्टीचा कोकण रेल्वेला इशारा. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या विषय समिती सभापती पदांच्या निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली. प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. सभापती पदासाठी केवळ एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेलं असल्याने मी जीवन देसाई पीठासन अधिकारी श्री सुयोग नंदकुमार कांबळे हे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापतीपदी निवडून आल्याचे मी जाहीर करत आहे. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी निवड झालेल्या सर्व सभापतींचं अभिनंदन केलं. या निवड प्रक्रियेत विलास चाळके यांची उपाध्यक्षपदी, तर मयुरी मिलिंद शिर्के यांची महिला आणि बालकल्याण सभापतीपदी, महेश नाटेकर यांची कृषी आणि पशुसंवर्धन सभापतीपदी, ॲडव्होकेट सुयोग कांबळे यांची समाज कल्याण सभापतीपदी आणि नंदकुमार मुरकर यांची अर्थ आणि शिक्षण सभापतीपदी निवड झाली आहे. निवडीनंतर सर्व नव्या सभापतींनी आपापला पदभार स्वीकारत जबाबदारीची जाणीव व्यक्त केली. यावेळी जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार संजय कदम तसंच इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अर्थ आणि शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी पक्ष आणि पालकमंत्र्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरू अशी प्रतिक्रिया दिली. नाही, खूप चांगल्या होणार आहेत आणि खूप लवकर मिळालं मला हे. खरं तर गेले 7 ते 8 वर्ष ह्या विभागाचा गोळप गटाचा विभाग प्रमुख होतो. विभाग प्रमुख असताना साहेबांच्या, पालकमंत्री आदरणीय उदयसिंह सामंत साहेबांच्या माध्यमातून आपण बहुतेक विकास कामं मार्गी लावलेली आहेत आणि संघटनात्मक बांधणीसुद्धा खूप चांगली झालेली आहे. आणि निश्चितपणाने पालकमंत्री आणि पक्षाने जो माझा विश्वास दाखवून हे अर्थ आणि शिक्षण सभापतीपद मला दिलं आहे. साहेबांना आणि पक्षालासुद्धा अभिप्रेत असलेलं कामकाज थोडा जरी पिरियड असला, थोडा जरी कालावधी असला तर निश्चितपणानं आम्ही त्यांना अभिप्रेत असलेलं काम करू आणि सर्वसामान्यांना माझ्या मतदारसंघात बरोबरच ह्या जिल्ह्याच्या जनतेला जे माझ्याकडून अभिप्रेत आहे ते निश्चितपणाने आम्ही तशी कामं करू. महिला बालकल्याण सभापती मयुरी शिर्के यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगितलं.
मला खरं निवड झाल्याबद्दल मी आपले जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे आपले रत्नागिरीचे पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत आणि आपले उपनेते चिपळूण संगमेश्वर तालुक्याचे सदानंदजी चव्हाण साहेब यांचं खूप मनापासून आभार मानते, कारण त्यांनी जी मला ही विभाग दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांनी जो हा माझ्यावरती विश्वास टाकला त्याला मी कुठेही तडे न जाता मी ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ह्या विभागाचे काही प्रश्न काय आपण ह्या विभागाचे प्रश्न म्हणजे महिलांचे आणि बालकांचे, जे महिलांना सक्षमीकरण करण्याचे जे प्रयत्न आहे ते मी नक्की करेन. परत आपल्या उद्योगमधून म्हणजे बचत गटामार्फत जे काही महिलांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉक्टर उदयजी सामंत साहेब आणि लांजा लोकप्रिय आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत साहेब यांनी माझी समाज कल्याण सभापती नियुक्ती केली. त्यांनी आदेश दिल्याप्रमाणे समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी मी सदैव प्रयत्न करेन. समाजाचे तसेच लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. माझ्याकडून संपूर्ण समाजाला असेल, प्रत्येक व्यक्तीला घटकाला असेल न्याय द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे पक्ष संघटनेने आणि तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचे पालन करून मी संपूर्ण समाज कल्याण सभापती पदाच्या कार्यकालामध्ये सर्व व्यवस्थित काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाटे इथं सुरू असलेल्या बहुचर्चित जेटी प्रकल्पावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सुमारे 153 कोटी रुपयांचा हा प्रकल्प निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार आणि जमीन मालकांकडून करण्यात येत आहे. नमस्कार, मी जयेंद्र कोटरकर. आज आपण आहोत साखळी नाटे धावलेली जेटीवरती उभे. सुरुवातीपासून जेव्हा जेटीचं काम चालू होण्यापासून मी ह्या जे काही विकास काम चालू आहे राजापूर तालुक्यात साखळी नाटे धावलेली जेटीबद्दल ते अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे हे मी सुरुवातीपासून सांगतो आहे. ही जेटी 153 कोटी रुपयाची मच्छीमार जेटी म्हणजे मंजूर झालेली होती आणि झाली आहे. त्याचं काम हे आता बघू शकता तुम्ही चालू आहे. ते असं निष्ठुर दर्जाचं काम आणि 153 कोटी कसे लोकप्रतिनिधीला आणि अधिकाऱ्यांना धरून राजापूर तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली कसा बकास करतात याचं मी तुम्हाला आता जिवंत उदाहरण दाखवतो. हे आपण बघू शकतात. या ठिकाणी हे जे पिलर जेटीचे जे बांधले आहेत, पाऊस यायचा आहे, पावसाच्या आधीच हे संपूर्ण काम ढासळलेलं आहे. हे संपूर्ण काम हे निष्कृत आहे. या ज्या कॉन्ट्रॅक्टर जेवी करगवाल कंपनी आणि KS पवार या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलं आहे. हे संपूर्ण काम निष्कृत दर्जाचं आहे. याला संपूर्ण जे MMBचे अधिकारी, फिशरी डिपार्टमेंट आणि संपूर्ण जिल्ह्याचे अधिकारी याला पाठीशी घालतात. त्यांचा मी पहिला जाहीर निषेध करतो आणि या कामाची पूर्णपणे चौकशी होऊन हे जर काम निष्कृत दर्जाचं असेल तर त्याच्याकडनं काम काढून घेऊन त्याला ब्लॅकलिस्ट करावं हीच माझी शासनाकडे मागणी आहे. नाटे येथील जेट्टीचं काम सुरुवातीपासूनच वादाच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. स्थानिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि मोबदला न देता काम सुरू केल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यापूर्वी मनसेकडूनही पाण्यात उतरून आंदोलन करण्यात आलं होतं. ग्रामपंचायतीलाही अधिकृत माहिती न देता प्रकल्प राबवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक रहिवासी राजापूर तालुक्यात. सरकार आज आपल्या विकास कामांसाठी निधी आणतोय, काही कामं करतायत. बंदराच्या विकासाच्या माध्यमातून मच्छीमारांच्या सोयीसाठी सगळी ही कामं चालू आहेत. पण माझा एक प्रशासनाकडे, त्या डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, मंत्री असतील आणि जे सरकार आज जे आहे महाराष्ट्राचं, त्यांच्याकडे कळकळीची विनंती आहे की हे जे काम चालू आहे याची तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्ही स्वतः येऊन इथे पाहणी करावी की किती निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. कुठच्याही परमिशन ऑलरेडी घेतल्या नव्हत्या, काय यांना एवढी घाई होती भूमिपूजनाची याची चौकशी करावी. याची ऑर्डर निघाली ती 2 वर्षाची 9 तारीख होती, मार्चची काहीतरी, आणि यांनी उद्घाटन केलं होतं 8 मार्चला. म्हणत्या लोकांना का एवढी घाई लागली होती, त्याच्या पाठचं कारण का, कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं होतं, त्याच्या पाठीमागे यांचा हेतू काय होता. कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर हे काम तर कॉन्ट्रॅक्टर कॅपेबल आहे का, त्यांनी आजपर्यंत एवढी मोठी कामं केली आहेत का, हा जेटीचा विषयच आहे. मच्छीमारांच्या आर्थिक उदरनिर्वाह या जेटीच्या माध्यमातून चालतो. स्थानिकांना रोजगार भेटणार आहे, इथे स्थानिकांचं भलं होणार आहे. आणि काही धावलोली ग्रामपंचायतचा विरोध असताना, त्यांचं कुठचंही पत्र नसताना प्रथम त्यांनी धावलोली जेटीच्या इथे काम चालू केलेलं आहे. त्याची पण सविस्तर माहिती घ्यावी. इथे जे निकृष्ट दर्जाचं काम झालं आहे, तर माझा तुमच्या माध्यमातून एक कळकळीची विनंती आहे की या डिपार्टमेंटचे मंत्री नितेशराव राणे साहेब आहेत, त्यांनी स्वतः येऊन इथे पाहणी करावी. सध्या सुरू असलेल्या बांधकामात गंभीर त्रुटी आढळत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. जेटीसाठी बांधलेले पिलर जमिनीत धसले असून काही पिलर वाकडे झाल्याचंही दिसून येत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. होय, कोणत्याही आजाराचं मूळ पोटात असतं. म्हणूनच पोटा पाण्यासाठी राबताना पोटाची योग्य काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठीच सुसज्ज आहे कोल्हापुरातील पोट विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल. लिव्हर, स्वादुपिंडाचे क्लिष्ट आजार, पित्ताशयातील खडे, कावीळ, अल्सर, लहान किंवा मोठ्या आतड्याचे आजार, जुलाब, बद्धकोष्ठता, कोलायटिस, कॅन्सर, रक्ताच्या उलट्या, मूळव्याध, भगेंद्र, पोटाशी निगडीत सर्व आजार आणि विकारांवर होतात अत्याधुनिक तंत्रज्ञानातून परिपूर्ण उपचार. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक एंडोस्कोपी, ERCP, एंट्रोस्कोपी, स्पाय ग्लास लॅप्रोस्कोपी, लिथोट्रिप्सी यासह आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात अंतरंग हॉस्पिटलमध्ये. 38 वर्षांपासून पोटाच्या सर्व विकारांवरील पश्चिम महाराष्ट्रातील विश्वासार्ह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अंतरंग हॉस्पिटल, महावीर कॉलेज जवळ न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर. आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस OPD सुरू असते. कॅन्सर हा गंभीर आजार आहे, जीवघेणा आहे, पण त्याला रोखता येऊ शकतं. लवकर निदान आणि वेळेवर उपचार केल्यास कॅन्सरवर मात करता येऊ शकते. आता कोल्हापुरात सुरू झाली आहे कॅन्सर डे केअर सुविधा. अनुभवी आणि नामांकित कर्करोग तज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद यांचे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. कॅन्सरसाठी आवश्यक किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि अन्य उपचार मिळतात या डे केअर सेंटर मधून. रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य राखणे हे महत्त्वाचे मानून कॅन्सर रुग्णांसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याचे ठिकाण म्हणजे क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर. राजारामपुरी 8वी गल्ली, पहिला मजला, बँक ऑफ बडोदाच्या वर, कोल्हापूर. फोन 902861 0470. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. रत्नागिरी नगर परिषदेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कामं आधी सुरू करायची आणि नंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून मंजुरी द्यायची असा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून लेखी निवेदन देत त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीनं चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नमस्कार, मी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर. रत्नागिरी नगर परिषदेच्या मध्ये जो भोंगळ कारभार चालू आहे आणि मनमानी कारभार चालू आहे, त्या कारभाराबाबत माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यासाठी मी आज आलो होतो आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आता माझी भेट झाली. त्यांना निवेदन देखील दिलं आणि त्यांना माझी बाजू जी आहे ती समजावून सांगत असताना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं
की रत्नागिरी शहराच्या नगरपालिकेचे सभा अस्तित्वात आल्यानंतर 30/1/2026ला जे अजेंड्यावर विषय आले होते, ज्याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे काम अगोदर झालेलंच आहे, ॲडव्हान्स काम झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी नवीन त्याची टेंडर्स काढली आणि त्याच्यामध्ये ते काम करण्याचा जो घाट घातला आहे त्या संदर्भात तिथे माझं म्हणणं होतं आणि ते म्हणणं मांडण्यासाठी मी आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि जो 30 तारीखला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्या ऑब्जेक्शनप्रमाणे 26/2/2026च्या मीटिंगमध्ये मागील इतिवृत्ताला मंजुरीला त्यांनी स्थगिती दिली सर्व नगरसेवकांनी. मग राष्ट्रवादी, उभाटा, शिवसेना आणि भाजपा अशा शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी नाही, शिवसेना शिंदेगड अशा सगळ्या तिघांनी तिथे हे दिलं म्हणजे स्थगिती दिली आणि त्याची पत्र देखील त्यांनी दिली. आणि असं असताना सुद्धा कोणाच्या तरी अदृश्य दबावामुळे, अदृश्य राजकीय ताकदीमुळे, त्याच्या दबावामुळे पुन्हा तो विषय येणाऱ्या 30 तारीखच्या सभेमध्ये 64 नंबरचा ठराव आणि विषय हा अजेंड्यावर घेतला गेला आहे. येणाऱ्या सभेमध्ये 30 तारीखच्या 30/3/2026च्या सभेमध्ये त्यांनी तो विषय घेतलेला आहे आणि तो विषय अशा पद्धतीने ह्या लोकांनी जो काय नगरपालिकेला आज रत्नागिरी नगरपालिकेची आर्थिक दैनंदिन परिस्थिती आहे ती अशाच कामांमुळे झालेली आहे आणि म्हणूनच मी या संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित मुख्याधिकारी असतील किंवा त्याच्याबरोबर त्यांचे जे इंजिनियर्स आहेत यतिराज जाधव यांनी जे काय संगनमताने ह्या सगळ्या ठेकेदारांबरोबर जे काय कारभार सुरू केला आहे या बाबतीमध्ये मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं आहे, तक्रार दिली आहे आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर त्यांनी त्यावरती ॲक्शन घ्यावी आणि मला न्याय मिळावा यासाठी मी आज निवेदन सादर केलं आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी त्वरित सुरू करा आणि एक्सप्रेस गाड्यांना खेड रेल्वे स्थानकात थांबा द्या या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. कोकण रेल्वेकडे याबाबत निवेदन देत प्रवाशांच्या सोयीसाठी तातडीनं निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी तातडीनं दूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिला आहे. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोकण रेल्वेच्या खेड रेल्वे स्टेशनला भेट द्यायला आलो आणि हे आमचं शिष्टमंडळ आहे. याच्यामध्ये काही प्रमुख मुद्द्यांवरती आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिले. याच्यामध्ये प्रमुख मुद्दा जो आहे तो आता नुकताच म्हणजे लोकांचा संवेदनशील विषय असलेला रत्नागिरी दादर ही जी आमची कोकण रेल्वेची जी स्थापनेपासून जी सेवा आहे ती मुंबईपर्यंत न जाता दिव्यापर्यंत सीमित ठेवलेलं आहे. परवाच त्या ठिकाणी दादर गोरखपूर अशी ही रेल्वे सेवा त्यांनी सुरू केली, त्यामुळे आमचा दादरचा कायमस्वरूपीचा थांबा निघून गेलेला आहे. कोकण रेल्वेतनं 45 रुपये, त्यावेळेला 35 रुपये, आज 45 रुपयामध्ये आमचा इथला शेतकरी बंधू त्या ठिकाणी मुंबईत जातो, त्याचा स्वप्न या ठिकाणी बंगलेलं आहे किंवा त्याला आर्थिक भुर्दंड पडणार आहे आणि म्हणून आम्हाला दादरला त्या ठिकाणी थांबा मिळावा त्यासाठी एक प्राथमिक स्वरूपामध्ये स्टेशन मास्टरना आम्ही द्यायला आलो आहे. आम्ही RRA महाव्यवस्थापक, आम्ही अश्विनी वैष्णव साहेब आणि इथल्या संबंधित सगळेच जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत. हा कोकणवासियांचा आक्रोश आहे. आमचं कोकण रेल्वेचं स्वतंत्र अस्तित्व ठेवावं आणि हे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्य रेल्वेमध्ये समाविष्ट करू नये अशी आमच्या कोकणच्या सगळ्याच लोकांची भावना आहे. मंडणगड, दापोली आणि खेड प्रचंड प्रवासी भारमान असलेलं हे स्टेशन आहे आणि या स्टेशनमध्ये बांद्रा मडगाव एक्सप्रेस थांबावी. तिचा गाडी क्रमांक आहे 10115, 10116. जनशताब्दी एक्सप्रेस 12051 आणि 12052. गंगानगर कोचिवेली एक्सप्रेस 16311, 16312 आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस जाताना 12620 या ट्रेनना या ठिकाणी थांबा मिळावा, जेणेकरून या तिन्ही तालुक्यातल्या प्रवाशांना प्रवास करताना सोयीचं आणि सुखकर होईल. या सगळ्या मागण्यांचा विचार या ठिकाणी करावा
अन्यथा आम्हाला रेल्वे ट्रॅकवरती उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, हा एक या ठिकाणी आपल्याला इशारा देतो. मला वाटतं आपण सर्वजण सकारात्मक विचार कराल आणि कोकणवासियांच्या भावना समजून घ्याल असं मला या ठिकाणी वाटतं. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा परिषदेची विशेष समिती सभापतींची निवड प्रक्रिया बिनविरोध पार. 1.25 वर्षाच्या काळात उत्तम काम करण्याचं दिलं आश्वासन. राजापूर तालुक्यातील नाटे जेट्टी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात. 153 कोटींच्या कामावर निकृष्ट दर्जाचे गंभीर आरोप. रत्नागिरी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आणि दादर पॅसेंजर रेल्वे गाडी त्वरित सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, भारतीय जनता पार्टीचा कोकण रेल्वेला इशारा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.